आज एक अशोक नावाचा कोणतरी नाशिकमध्ये भोंदूबुवा पकडला, बलात्काराच्या आरोपामध्ये अटक केला, महिलांचं शोषण केल्याचे अश्लील व्हिडिओ त्याच्याकडे सापडल्याच्या बातम्या आहेत. अनेक नामांकित राजकारणी त्याच्या पायाशी लीन होताना, त्याचे पाय धुताना आणि तो आमचा गुरु आहे हे छाती ठोकपणे सांगताना आम्हाला पाहावे लागले. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी हा काळा दिवस आहे. मान्य आहे, राजकारण हे धकाधकीचं आहे, तीव्र स्पर्धा असते, शह काटशह असतात, पण म्हणून असल्या भोंदूबाबाकडे जाऊन हात दाखवून तुम्ही तुमचं भविष्य निश्चित करता, त्याच्या पायाशी लीन होता, त्याचे पाय धुता. ही कसली गुरु परंपरा आहे तुमची? हे कसले शिष्य आहात तुम्ही? महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, गोपाळ गणेश आगरकर यांची शिकवण आमचा गुरु आहे. महाराष्ट्राचा इतिहास आमचा गुरु आहे. महाराष्ट्राची प्रबोधनाची परंपरा आमचा गुरु आहे. ते शिकायचं सोडून, त्याचा प्रचार प्रसार अंगीकार करायचा सोडून असल्या भोंदूबावाचे पाय धुण्यामध्ये जर आजचे राजकारणी धन्यता मानणार असतील तर महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश आणि गायपट्टा करून टाकला या राजकारण्यांनी.